नेक्स्ट पॉइंट आहे क्यू. नेक्स्ट data structure is Q. Okay, so Q, in introduction to data structure or types of data structure, we have seen the introduction of Q. ठीक है, तो Q is a data structure which works as FIFO. Stack works as last in first out, LIFO, and Q is worked as first in first out. First in first out. जो पहिला इन्सर्ट झालेला आहे तो फर्स्ट काय होणार, आउट होणार. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला मी अजून काय एक्सप्लेन केलं होतं की क्यू इज ऑल्सो लाईक एन ॲरे, मीन्स इट कंटेन्स एन नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ सेम डेटा टाइप. ओके, बट डिफरन्स बिटवीन ॲरे अँड क्यू काय आहे की ॲरे मध्ये आपण कोणत्याही पोझिशनला इन्सर्शन डिलिशन करू शकतो, बट क्यू मध्ये आपण एका एंडनी इन्सर्शन करणार आणि दुसऱ्या एंडनी डिलिशन करणार. नॉर्मली क्यू तुम्हाला माहिती आहे, सपोज तुम्ही तिकीट काउंटरला आहे, एक क्यू आहे, तो जो पहिले आहे क्यू मध्ये त्यालाच पहिल्यांदा तिकीट मिळणार आणि तो आउट होणार त्या क्यू मधून. मग सेकंड जो इन्सर्ट झाला होता क्यू मध्ये त्याला तिकीट मिळण्यानंतर तो आउट होणार. म्हणजेच काय की सपोज क्यू आहे तिकीट लाईन, तर पहिले हा 1 आहे, ते तिकीट काउंटर आहे, 2, 3, 4 हे 5 पर्सन इन झालेले. ठीक आहे, तर पहिल्यांदा कोण गेलेला आहे क्यू मध्ये, हा फर्स्ट पर्सन, मग हा सेकंड. म्हणजे इन्सर्शन कुठं होतं, ह्या एंडनी होते, सपोज राईट एंडनी म्हणूयात आपण. 5, 6 हे पर्सन 1 बाय 1 क्यू मध्ये आहेत स्टँडिंग, बरोबर. नंतर 1 ला तिकीट, जो पहिले इन झालेला आहे त्याला पहिल्यांदा तिकीट मिळणार आणि नंतर तो आउट होणार, बरोबर. मग नंतर जो इन झालेला आहे फर्स्ट, आता एवढ्या मधला या 2, 3, 4, 5, 6 या पर्सन मधला फर्स्ट इन कोण आहे, 2 आहे, मग सेकंडला तिकीट मिळणार, तो आउट होणार. मग नंतर 3, 4, 5. आता सपोज 7 पर्सन पण आला, तो ह्या सेंडचा एका एंडनी इन्सर्शन होणार आणि एकाच एंडनी डिलिशन होणार. स्टॅक मध्ये काय होतं, 1 एंडनी इन्सर्शन म्हणजेच पुश, बरोबर, आणि सेम एंडनी डिलिशन होतं, बरोबर. ते एक्सप्लेन केलेलं आहे तुम्हाला. आपण चेस एकावर एक ठेवला किंवा आपण टॉप साइडनीच त्या एकावर एक रॅक करतो आणि त्या साइडने परत ते काय करतो, रिमूव्ह करतो. म्हणजे ज्या साइडने इन्सर्शन होतं त्याच साइडने डिलिशन होतं स्टॅक मध्ये. आता आपण भरपूर सारे ऍप्लिकेशन अल्गोरिदम्स पण बघितले स्टॅक वरचे, बरोबर. पण क्यूचं कसं आहे, एका एंडनी इन्सर्शन आणि एका एंडनी डिलिशन. जसं स्टॅक मध्ये इन्सर्शन आणि डिलिशन टॉप एंडनी होतं, तसं क्यू मध्ये इन्सर्शन एक वर्ड आहे रियर एंडनी इन्सर्शन होणार आणि डिलिशन फ्रंट एंडनी होणार. ऑब्विसली क्यू असतो आपला इन जनरल रिअल टाइम सिनॅरिओ. लक्षात घ्या की जो फ्रंटला आहे तोच पहिले रिमूव्ह होतो आणि जो बॅक साइडनी इन्सर्शन होतं, तर जी बॅक साइड आहे त्याला रियर म्हणतात आणि जी फ्रंट आहे त्याला फ्रंट म्हणतात. ठीक आहे, म्हणजे क्यू मध्ये 2 एंडनी होणार ऑपरेशन, 1 एंडनी इन्सर्शन, 1 एंडनी डिलिशन. तर रियर एंडनी इन्सर्शन आणि फ्रंट एंडनी डिलिशन. ओके, तर आता बघा सपोज हा क्यू आहे, क्यू सपोज 1, 2, 3, 4, 5, 6, तर आपण n इज इक्वल टू 6 घेतलेलं आहे. मग जर 6 पेक्षा जास्त व्हॅल्यू गेली n ची तर ओव्हरफ्लो. ठीक आहे, तसं स्टॅक मध्ये आपण एक मॅक्स व्हॅल्यू असाइन करतो स्टॅकला, त्याच्यापेक्षा जर extra element आपण stack is full and you are inserting more than that one element, then there will be overflow, there is no space to insert that element. ठीक आहे, तर तेच होणार. जर n ची व्हॅल्यू म्हणजे तुम्ही इन्सर्ट करताना जर 6 पेक्षा जास्त इलेमेंट इन्सर्ट करत असाल देन होणार ओव्हरफ्लो. ओके, ठीक आहे. आणि अंडरफ्लो मीन्स काय एक्सप्लेन केलेलं तुम्हाला स्टॅक मध्ये की स्टॅक इज एम्प्टी अँड यू आर डिलीटिंग समथिंग, देन अंडरफ्लो. सेम थिंग, क्यू जर एम्प्टी असेल आणि तुम्ही जर इलेमेंट काय करत असाल, डिलीटची चॉईस देत असाल, डिलीट फंक्शन कॉल करत असाल, क्यू एम्प्टी आहे, डिलीट करण्यासाठी काहीच नाहीये क्यू मध्ये, तरी पण तुम्ही डिलीटची चॉईस देताय, देन देअर विल बी अंडरफ्लो. आणि ओव्हरफ्लो मीन्स व्हॉट, क्यू memory space allocated for queue is full and you are inserting, then overflow, and there is no any element in queue and you are deleting, then underflow. ओके, तर हे झालं तुमचं क्यूचे बेसिक कन्सेप्ट. ठीक आहे, आता क्यू कसं वर्क होतं बघा की सपोज सुरुवातीला क्यू एम्प्टी म्हणजे काय, फ्रंट अँड रियर बोथ आर 0. ओके, जसं टॉप इज इक्वल टू 0 असेल देन स्टॅक एम्प्टी, सेम तसंच फ्रंट अँड रियर आर 0 देन क्यू इज एम्प्टी. ओके, नेक्स्ट बघा
ही एक कंडिशन क्यू एम्प्टी साठीची. ठीक आहे. नाउ क्यू फुल साठीची कंडिशन बघा काय आहे. फ्रंट इज इक्वल टू 0 अँड रियर इज इक्वल टू एन. ह्याचं मिनिंग काय आहे की फ्रंट, आता हे इंडेक्स झालंय 6 बरोबर. मग फ्रंटची व्हॅल्यू इथे आहे आणि रिअरची व्हॅल्यू ही आहे. बघा फ्रंट इज इक्वल टू 1 आहे सपोज आणि रिअर इज इक्वल टू एन. म्हणजे काय, पहिल्यांदा आपल्या सुरुवातीला फ्रंट आणि रिअर 0 करणार, मग इन्सर्शन वगैरे करणार. आपण ते अल्गोरिदम कसं ते पण सांगते. मग त्याच्यामध्ये फ्रंट इन्क्रीमेंट होईल, रिअर इन्क्रीमेंट होईल बरोबर. मग त्याच्यामध्ये जर फ्रंट 1 आहे आणि रिअरची व्हॅल्यू जर एन म्हणजे सध्या 6 असेल आणि आता जर तुम्ही इन्सर्ट करताय देन काय येणार, ओव्हरफ्लो. म्हणजे क्यू फुलची कंडिशन काय आहे की फ्रंटची व्हॅल्यू 1 असेल फ्रंट व्हेरिएबलची आणि रिअरची व्हॅल्यू जर एन आलेली असेल, जसं आपण टॉप इज डबल इक्वल टू इफ टॉप इज स्टॅक मध्ये इफ टॉप इज डबल इक्वल टू मॅक्स स्टॅक देन स्टॅक इज ओव्हरफ्लो. ओके, सेम तसंच इफ फ्रंट इज इक्वल टू 1 अँड रिअर इज इक्वल टू एन मीन्स बोथ द कंडिशन आर ट्रू देन देर इज अ ओव्हरफ्लो. ओके ठीक आहे. तर हे झालं तुमचं फुलची कंडिशन. ठीक आहे. आणि एम्प्टी म्हणजे अंडरफ्लोची काही फ्रंट अँड रिअर 0 आहे आणि तरी पण तुम्ही जर डिलीटची कंडिशन दिली असेल तर ती काय आली, अंडरफ्लो आली. ठीक आहे. आता बघा बिफोर स्टार्टिंग अल्गोरिदम पहिल्यांदा मी एक्सप्लेन करते, जसं तुम्हाला स्टॅक मध्ये पण एक्सप्लेन केलं होतं. आता आपण रिअर साइडनी काय करणार आहे, इन्सर्शन करणार आहे बरोबर. आपण काय करणार आहे, रिअर साइडनी इन्सर्शन करणार आहे. मग बघा इन्सर्शन करताना पहिल्यांदा आपण चेक करतो की ओव्हरफ्लो आहे का. तर सध्या फ्रंट आणि कसं अल्गोरिदम वर्क होतं बघा. सुरुवातीला फ्रंट आणि रिअर 0 0 असतात जेव्हा आपण फर्स्ट टाइम प्रोग्राम रन करतो बिकॉज आवर क्यू इज एम्प्टी. ओके, नाउ आता आपण चेक इन्सर्शन केलं तर फ्रंट 1 इन्सर्शन कॉल केलं सपोज फ्रंट 1 आणि रिअर एन नाहीये म्हणजेच फुल नाहीये क्यू. मग देन यू कॅन इन्सर्ट. मग इन्सर्ट करायचं आहे पहिल्यांदा तर आपण अजून कंडिशन चेक करणार. मग आपण काय चेक करणार, फ्रंट 0 आहे का. फ्रंट 0 आहे ह्याचा अर्थ काय आहे की स्टॅक एम्प्टी आहे, सॉरी क्यू एम्प्टी आहे. मग काय करणार आपण, फ्रंट अँड रिअर स्टॅक एम्प्टी असेल सुरुवातीलाच फर्स्ट टाइम तुम्ही जर इन्सर्शन करत असाल ह्याचा अर्थ काय की फ्रंट 0 आहे. मग तुम्ही काय करणार, दोन्ही पण 1 1 करणार. म्हणजे सध्या फ्रंट आणि रिअर दोन्ही पण फर्स्ट इंडेक्स 1 व्हॅल्यू आहे त्यांची. आणि मग तुम्ही काय करणार, सपोज क्यू इज माय ऍरे नेम. बघा आता क्यू नेम दिलंय जसं मी तुम्हाला स्टॅकच्या वेळेस पण एक्सप्लेन केलेलं. ऍरेला नेम क्यू दिलं ह्याचं मिनिंग असं नाही की तो स्वतःहूनच फर्स्ट इन फर्स्ट आउट सारखा वर्क होईल. तो ऍरे असणार आहे पण तुम्ही त्याला फर्स्ट इन फर्स्ट आउट सारखा वर्क कसा करणार आहे, युझिंग अल्गोरिदम. ठीक आहे. आता बघा फर्स्ट टाइम तुम्ही इन्सर्ट करताय तेव्हा आपली स्टार्टिंगला काय असणार आहे, फ्रंट अँड रिअर आर 0 असणार आहे जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम इन्सर्ट करताय तेव्हा. मग त्या केसमध्ये दोन्ही पण 1 करायचे आणि क्यू ऑफ रिअर इज इक्वल टू आयटम टाकायचं. आयटम म्हणजे व्हॅल्यू यू वॉन्ट टू इन्सर्ट. सपोज मी 10 टाकले मग क्यू ऑफ रिअर म्हणजे क्यू ऑफ 1. सध्या फ्रंट आणि रिअर दोन्ही पण 1 1 आहे. मग क्यू ऑफ 1 मध्ये तुम्ही काय टाकलं, व्हॅल्यू टाकली. येते का लक्षात. ठीक आहे. टाकले सपोज 10. ठीक आहे. आता मला परत इन्सर्शन करायचंय. नाउ माय फ्रंट अँड रिअर आर नॉट 0. पहिली कंडिशन काय, जर 0 असेल तर दोन्ही पण इन्क्रीमेंट करायचं. ठीक आहे. नाउ सेकंड कंडिशन काय की जर फ्रंट आणि रिअर आता 0 नाहीये, नाउ यू आर इन्सर्टिंग सेकंड एलिमेंट दॅट टाइम ओनली इन्क्रीमेंट रिअर. मग फ्रंट 1च राहणार, रिअर फक्त 2 होणार. ठीक आहे. मग रिअर इथं 2 आला. मग तुम्ही काय करणार, क्यू ऑफ रिअर म्हणजे क्यू ऑफ 2 मध्ये व्हॅल्यू टाकणार. सपोज मी टाकली 20. परत मी इन्सर्ट करते, अगेन फ्रंट 0 नाहीये म्हणजे मी फक्त इन्क्रीमेंट काय करणार, रिअर. फ्रंट 0 असेल तर दोन्ही पण इन्क्रीमेंट करणार. आता फ्रंट 0 नाहीये सो मी फक्त इन्क्रीमेंट काय करणार, रिअर. आणि क्यू ऑफ रिअर म्हणजे क्यू ऑफ 3 मध्ये, आता रिअर कुठे आला, थर्ड पोझिशनला आला आणि क्यू ऑफ 3 मध्ये मी व्हॅल्यू टाकली. कोणतीही तुम्ही टाकू शकता. बघा रिअर एंडनी एका एंडनी आपण इन्सर्शन करतोय बरोबर. नाउ नेक्स्ट आहे. आता परत मी इन्सर्शनची कंडिशन दिली. नाउ अगेन माय फ्रंट इज नॉट 0 इट इज 1 सो आय विल ओनली इन्क्रीमेंट रिअर व्हॅल्यू. सो रिअर 3 होता तो आता 4 झाला.
म्हणजे रियर कुठे आला, 4th पोझिशनला आला, बरोबर. आता मी काय टाकते, क्यू ऑफ रियर इज इक्वल टू जो व्हॅल्यू मला इन्सर्ट करायची आहे ती सपोज 40 टाकली, ठीक आहे. त्याच्यानंतर अगेन मी काय केलं, आता परत रन केला प्रोग्राम. आता बघा एक्सक्यूज मी, आता परत प्रोग्राम मी रन केला. आता अगेन फ्रंट 0 नाहीये, तो 1 आहे. सो मी फक्त काय इन्क्रीमेंट करणार, रियर 4 होता तो 5 झाला आणि क्यू ऑफ 5 मध्ये टाकणार व्हॅल्यू, सपोज मी टाकली तर 50. ओके, ठीक आहे. नाव बघा, आता बघा नेक्स्ट काय करणार आहे तुम्ही, की आता सपोज इन बिटवीन किंवा आधी आपण ओव्हरफ्लोची कंडिशन बघूया. आता परत मी इन्सर्शन केलं, अगेन फ्रंट 0 नाही, फ्रंट 1 आहे, तेव्हा मी फक्त रियर इन्क्रीमेंट करणार, 6 झाला. सो क्यू ऑफ 6 मध्ये रियर 6 झाला. सो क्यू ऑफ 6 मध्ये सपोज मी व्हॅल्यू टाकली, ठीक आहे. बघा फ्रंट 0 असेल, स्टार्टिंगला तुम्ही रन करताय तर इन्सर्ट मध्ये बघायचं की फ्रंट जर 0 असेल देन देयर इज क्यू इज एम्प्टी. सो दोन्ही पण इन्क्रीमेंट करायचे आणि व्हॅल्यू रियर एंडला टाकायची, ठीक आहे. जर फ्रंट 0 नसेल तर इन्क्रीमेंट ओनली रियर करायचं आणि व्हॅल्यू रियर एंडला टाकायची, ठीक आहे. हे झालं. नाव आता अगेन मी इन्सर्टची कंडिशन दिली. नाव फ्रंट 1 आहे अँड रियर एन आहे, रियर एन 6 झालाय, बघा रियर 6 झालाय आणि फ्रंट किती आहे, 1 आहे. म्हणजेच काय, ओव्हरफ्लो होणार आणि एक्झिट, म्हणजेच काय, तुमची क्यूची जी साईज आहे ती फुल झाली. सो यू कॅनॉट इन्सर्ट मोर इलेमेंट, ठीक आहे. आता मला डिलीट करायचं आहे, ठीक आहे. तर डिलीट करताना बघा अंडरफ्लो मी तुम्हाला नंतर सांगते, पहिल्यांदा आता डिलीट करायचं आहे. डिलीट करताना चेक करायचं की फ्रंट इक्वल टू रियर आहे का, बघा. आता डिलीट करताना काय काय चेक करायचं बघा, किंवा आधी परत हे सेम मी तुम्हाला अल्गोरिदम सांगणार आहे, म्हणजे तुमच्या एकदम तुम्हाला कळेल म्हणून मी आधी विदाउट अल्गोरिदम करते. इन्सर्ट करताना इफ फ्रंट अँड रियर जर 0 असतील तर तुम्ही काय करणार, दोन्ही पण इन्क्रीमेंट करणार, ठीक आहे, आणि व्हॅल्यू टाकणार, ठीक आहे. आणि एल्स काय करणार, ओनली रियर प्लस प्लस करणार. हे डिलीट साठी, सॉरी इन्सर्ट साठी. आता डिलीट साठी बघा, जर फ्रंट अँड रियर इफ फ्रंट इज इक्वल टू रियर, जर फ्रंट आणि रियर इक्वल असतील, बघा जर फ्रंट आणि रियर हे जर सेम असतील तर ह्याचे मिनिंग काय, देअर इज ओनली 1 इलेमेंट इन क्यू, ओनली 1 इलेमेंट इन क्यू. जर फ्रंट आणि रियर इक्वल असतील तर ओनली 1 इलेमेंट आहे क्यू मध्ये. आता हे कसं आहे, आपण जेव्हा डिलीट करू तेव्हा तुम्हाला काय, आता सध्या तर 1 इलेमेंट नाही, तर ही कंडिशन मी तुम्हाला लगेच एक्सप्लेन केली, तुम्हाला गोंधळ होईल, ठीक आहे. तर आपण काय करायचं, आता सध्या आपला फ्रंट 1 आणि रियर 6 होता, बघा फ्रंट आणि रियर जर सेम असतील तर फक्त एकच इलेमेंट असणार आहे ह्याच्यामध्ये, ठीक आहे. सो ओनली 1 इलेमेंट असेल आणि दुसरी कंडिशन काय आहे, मग तो इलेमेंट ओनली एक राहिल्यावरती काय करायचं ते सांगते. आणि दुसरी कंडिशन काय आहे की फक्त फ्रंट इन्क्रीमेंट करायचं आणि इलेमेंट डिलीट करायचा, ठीक आहे. जसं इथं फक्त रियर इन्क्रीमेंट करणार, तसं इथं इफ फ्रंट इज इक्वल टू रियर ह्याचं मिनिंग आहे ओनली 1 इलेमेंट. मग एक इलेमेंट असेल तर काय करायचं ते सांगते आणि नसेल तर फ्रंट प्लस प्लस करणार, कारण की आपण इन्सर्शन रियर फ्रंट साइडने करतो, ठीक आहे. आता बघा सध्या मी इन्सर्ट केलेला आहे स्टॅक, माझ्याकडे फ्रंट 1 आणि रियर 6 आहे. मी डिलीटची कंडिशन दिली तर चेक करायचं फ्रंट इक्वल टू रियर आहे का नाही, 1 इक्वल टू 6 नाही तर फक्त फ्रंट प्लस प्लस करायचं, ठीक आहे. म्हणजे फ्रंट किती होणार, 2 होणार. 1 होता फ्रंट तो 2 झाला, ह्याचा मिनिंग काय की फ्रंट इथे येणार. आता बघा मी स्टॅक एक्सप्लेन करताना पण तुम्हाला सांगितलं होतं की जो इलेमेंट तुम्ही डिलीट करता तो मेन मेमरी मध्ये राहतो, फक्त तुम्ही डिस्प्ले करताना 1 टू टॉप डिस्प्ले करता, म्हणजे तो इलेमेंट डिस्प्ले होत नाही, ठीक आहे. आता सेम तसंच क्यू तुम्ही युजिंग अरे करताय, तुम्हाला मी डायनामिक मेमरी अलोकेशन मध्ये एक्सप्लेन केलं होतं की जर तुम्ही अरेनी प्रोग्राम करत असाल तर जोपर्यंत तुमचे लॅपटॉप सिस्टीम तुमची जी तुम्ही कम्प्युटर यूज करताय किंवा लॅपटॉप यूज करताय ती रिस्टार्ट होत नाही तोपर्यंत मेन मेमरी मध्ये तशीच स्पेस राहते अलोकेट केलेली, ठीक आहे. मग डायनामिक मेमरी अलोकेशन काय असतं की तुम्ही जर रन टाइम मेमरी अलोकेट केली तर प्रोग्राम एंड होण्याच्या आधीच तुम्ही ती फ्री करू शकता. तर डायनामिक मेमरी अलोकेशन तुम्हाला मी एक्सप्लेन केलं तर कसं आहे, आता आपण लिंक लिस्ट मध्ये ते डिटेल मध्ये तेच बघणार आहे. पण तेव्हा तुम्हाला मी ड्रॉबॅक सांगितलं होतं स्टॅटिक आणि डायनामिक मेमरी अलोकेशनचा.
सॉरी स्टॅटिक मेमरी अलोकेशनचा ड्रॉबॅक सांगितला होता की स्पेस जी आहे जी कंपाईल मेमरी अलोकेट करतो कंपायलर मेन मेमरीमध्ये, ती स्पेस फ्री कधी होते, जेव्हा तुमचं सिस्टीम रिस्टार्ट होते. ठीक आहे. मग स्टॅक, क्यू आणि अॅरे चॅप्टर मध्ये आपण स्टॅटिक मेमरी अलोकेशनच केले, आपण मॅलॉक, कॅलॉक, रिअलॉक यूज केलेलं नाहीये. ठीक आहे. सो इथे हा आता मी काय सांगितलं तुम्हाला की फ्रंट आणि रिअर जर इक्वल नसेल तर फ्रंट प्लस प्लस करायचं, म्हणजे फ्रंट 1 होता तो 2 झाला. मग हा 10 आहे, पण तुम्ही डिस्प्ले करताना कसं करणार, फ्रंट टू रिअर व्हॅल्यू डिस्प्ले करणार. म्हणजे आय इज इक्वल टू फ्रंट, आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू रिअर, आय प्लस प्लस, म्हणजे डिस्प्ले होताना एवढंच होणार. सो तुम्हाला काय फील होईल की 10 डिलीट झालेला आहे, पण तो 10 मेन मेमरी मध्ये असणार आहे. ठीक आहे. मग हाच अॅरेचा ड्रॉबॅक आहे, बरोबर, म्हणून तर आपल्याला लिंक लिस्ट बघायचं आहे. ठीक आहे. सो इथे तुम्ही डिस्प्ले करताना फक्त फ्रंट टू रिअर व्हॅल्यू डिस्प्ले करणार. ठीक आहे. सो फ्रंट 2 झाला म्हणजे 2 to 6 आहे, म्हणजे याचं मिनिंग कन्सिडर करा की 10 आपला डिलीट झालेला असं कन्सिडर करा. ठीक आहे. नाव मी परत डिलीटची कमांड दिली. अगेन फ्रंट इक्वल टू रिअर नाहीये, फ्रंट 2 आणि रिअर 6 आहे, सो मी फ्रंट प्लस प्लस करणार. फ्रंट किती होणार 3, सो फ्रंट इथे येणार. सो मी फक्त डिस्प्ले काय करणार, फ्रंट टू रिअर म्हणजेच 20 डिलीट झालं असं कन्सिडर करा. त्याच्यानंतर अगेन मी डिलीटची कमांड दिली. फ्रंट आणि रिअर इक्वल नाहीये, 3 इक्वल टू 6 नाहीये, सो फक्त फ्रंट प्लस प्लस होणार. ठीक आहे. फ्रंट इथे येणार. सो मी डिस्प्ले काय करणार, फ्रंट टू रिअर म्हणजे 40, 50, 60, 30 डिस्प्लेच करणार नाही, सो डिलीट झालं असं कन्सिडर करा. अगेन फ्रंट 5 होणार. ठीक आहे. मग 50 पण डिलीट झाला असं कन्सिडर करा. ठीक आहे. नाव फ्रंट किती होणार, मी परत डिलीटची कंडिशन दिली तर इथं होता फ्रंट, बरं सॉरी इथं 50 आणि इथं फ्रंट होता, बरोबर. नाव मी डिलीटची कंडिशन दिली. सो 5 इक्वल टू 6 नाहीये, सो फ्रंट प्लस प्लस झालं म्हणजे फ्रंट किती झाला 6, म्हणजे फ्रंट कुठं आला, इथं आला, बरोबर. हा डिलीट झाला असं कन्सिडर करा. आता मी परत जर डिलीटची कंडिशन दिली, नाव 6 इक्वल टू 6 म्हणजेच काय, फ्रंट इक्वल टू रिअर आलं. ह्याचा अर्थ काय की क्यू मध्ये फक्त एकच इलेमेंट आहे, बरोबर. आता तो डिलीट केल्यानंतर आता एल्स तर तुम्हाला कळलं की फ्रंट प्लस प्लस करायचा, पण जेव्हा ही कंडिशन येईल तुमची, जेव्हा फ्रंट आणि रिअर इक्वल येईल, त्याचं मिनिंग काय सांगितलं, देअर इज ओनली 1 इलेमेंट इन स्टॅक, बघा सॉरी क्यू, ओनली 1 इलेमेंट इन क्यू विच इज 60. आता सध्या एकच आला इलेमेंट, बरोबर. मग जेव्हा ही कंडिशन येईल तेव्हा काय करायचं, दोन्ही पण 0ला सेट करायचं. फ्रंट अँड रिअर इक्वल टू 0 म्हणजे हे झालं डिलीट. ठीक आहे. ह्याचा अर्थ काय की आता क्यू एम्प्टी झालाय, कारण की जो लास्ट इलेमेंट होता देअर इज ओनली 1 इलेमेंट इन क्यू. ह्याचं मिनिंग काय, जेव्हा फ्रंट आणि रिअरची व्हॅल्यू सेम येईल म्हणजे तुम्ही तो डिलीट करायचा आहे तर फ्रंट प्लस प्लस वगैरे करायची गरज नाही. तुम्ही काय करणार, फ्रंट आणि रिअर 0 करणार, बिकॉज जो शेवटचा इलेमेंट आहे तो पण मला डिलीट करायचा आहे, म्हणजे माझी एम्प्टी कंडिशन आहे ना, फ्रंट अँड रिअर इज एम्प्टी. ठीक आहे. सो फ्रंट आणि रिअरची व्हॅल्यू आता 0 झाली. आता मी परत डिलीटची कमांड दिली तर आता फ्रंट आणि रिअर काय आहेत, 0 आहेत. सो अंडरफ्लो बिकॉज क्यू इज एम्प्टी अँड यू कॅन नॉट डिलीट. येते का लक्षात, म्हणजे ही झाली तुमची अंडरफ्लोची कंडिशन आणि ही झाली ओव्हरफ्लोची कंडिशन. कळालं. ठीक आहे. आता आपण सेम फक्त अल्गोनी बघू आणि मग त्याच्यानंतर त्याचा प्रोग्राम बघू. बस क्यू मध्ये तुम्हाला इन्सर्ट डिलीटच आहे. मग आपलं क्यू कम्प्लीट झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर मग डेक आणि प्रायोरिटी क्यू जे आहे त्याचे फक्त तुम्हाला डेफिनेशन्स आहेत. ठीक आहे. तर त्याची आता गरज नाहीये. मग आपण मेन आपला जो लिंक लिस्ट चॅप्टर आहे तो स्टार्ट करूया. ठीक आहे. आता आपले क्यूचे अल्गोरिदम झाले इन्सर्ट आणि डिलीटचे. तर क्यूचे तुम्हाला ऍप्लिकेशन नाही ते MSBT ला आहेत. जीपीपी म्हणजे तुमच्या ऑटोनॉमस सिलेबसला क्यूचे ऍप्लिकेशन्स नाहीये. सो जरी बुक मध्ये जर तुम्ही बुक घेतला असेल आणि बुक मध्ये असेल तर टेन्शन घेऊ नका, बिकॉज मी डेटा स्ट्रक्चर जवळजवळ 4 to 5 टाइम्स शिकवलेला आहे जीपीपी मध्ये. सो मला माहिती की काय काय सिलेबस आहे ते. सिलेबस नुसार जा, बुक नुसार जाऊ नका. ठीक आहे. आता आपले अल्गोरिदम झाले क्यूचे इन्सर्ट आणि डिलीटचे, की तरी पण 2 पॉइंट तर राहतातच आहे की स्टॅकचं इन्सर्शन आणि डिलीशन म्हणजे स्टॅकचं पुश आणि पॉप युझिंग लिंक लिस्ट आणि क्यूचं इन्सर्ट आणि डिलीट युझिंग लिंक लिस्ट, म्हणजे 4 अल्गोरिदम एकदम छोटे छोटे. आता तुम्हाला माहिती स्टॅकचं पुश पॉपचं अल्गोरिदम आणि क्यूचं इन्सर्ट डिलीटचं पण छोटेच अल्गोरिदम आहे. तर हे आपल्याला युझिंग लिंक लिस्ट पण करायचंय, पण जेव्हा आपण लिंक लिस्ट क्रिएट करायला शिकू मग त्याच्यानंतर इन बिटवीन आपण ते 2 पॉइंट कम्प्लीट करून टाकू. ठीक आहे. म्हणजे आपल्या आता 2 अल्गोरिदम झाल्यानंतर स्टॅक आणि क्यू युझिंग अॅरे कम्प्लीट झालेलं आहे. ठीक आहे. बघा नेक्स्ट आहे क्यू इन्सर्ट आणि क्यू डिलीट. ओके.
सर इफ फ्रंट इज इक्वल टू 1 अँड रियर इज इक्वल टू n, मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. ठीक आहे, तर सुरुवातीला आता क्यू इज युअर ॲरे नेम. ठीक आहे, सपोज 5 एलिमेंटचा ॲरे घेऊ आपण, 1 2 3 4 5, म्हणजे n इज इक्वल टू 5, 1 2 3 4 5. आणि आपली स्टार्टिंग कंडिशन काय असणार आहे, फ्रंट इनिशियलाइज काय करणार आहे आपण, जसं आपण टॉप इक्वल टू 0 करतो, दोन्ही पण 0 0 करणार. ठीक आहे, तर ही झाली आपली स्टार्टिंग कंडिशन, हे झालं क्यूचं नेम. आता फ्रंट 1 आणि रियर n आहे का, नाहीये. सपोज मी आता इन्सर्ट डिलीट करते, सपोज मी आधीच प्रोग्राम लिहिला असं कन्सिडर करा आणि मी डिलीट कॉल केलं, तर फ्रंट आणि रियर काय आहे, 0 आहे. सो काय होणार, क्यू इज एम्प्टी, म्हणजेच अंडरफ्लो. ठीक आहे, तर बाकीचं एक्सप्लेन करायचं नाही. नाऊ आता मी इन्सर्टची कमांड दिली, तर फ्रंट 1 आणि रियर n आहे का, नाही, दोन्ही पण 0 0 आहे. सो ओव्हरफ्लो होणार नाही. इथे आलो, फ्रंट 0 आहे, कंडिशन ट्रू आहे. मग काय करायचं सांगितलेलं तुम्हाला, दोन्ही पण इन्क्रीमेंट करायचे, म्हणजे दोन्ही पण 1 1 झाले, म्हणजे फ्रंट आणि रियर कुठे आले, तर दोघांची पण व्हॅल्यू 1 आली. मग हे झालं स्टेटमेंट. इफ झाले तर एल्स होणार नाही. आणि क्यू ऑफ रियर म्हणजे क्यू ऑफ रियर म्हणजे क्यू ऑफ 1, रियरची व्हॅल्यू काय 1, सो क्यू ऑफ 1 मध्ये व्हॅल्यू टाकायची, म्हणजेच आयटम जो की तुम्ही स्कॅन करणार. सपोज मी स्कॅन केला 5, सो 5 टाकला. ठीक आहे, झालं कम्प्लीट इन्सर्ट. आता सपोज मला परत इन्सर्ट करायचं, परत मी चॉईस दिली, मेनू ड्रिव्हन करणार तुम्ही प्रोग्राम, बरोबर. मग फ्रंट 1 आणि रियर 1 आहे, n आहे का, नाही, दोन्ही पण 1 1 आहे. सो इथे आलं. फ्रंट 0 आहे का, आता नाही, म्हणजे क्यू एम्प्टी नाहीये. सो एल्स होणार आणि फक्त रियर इन्क्रीमेंट होणार, म्हणजे रियर 2 होणार. म्हणजे फ्रंट 1च आहे आणि रियर किती झाला, 2 झाला. सेम मगाचच आहे बघा, फक्त अल्गोरिदमने. आता तुम्हाला व्यवस्थित अल्गोरिदम कळेल. हे झालं रियर इन्क्रीमेंट करून. आता क्यू ऑफ रियरला म्हणजे क्यू ऑफ 2 मध्ये तुम्ही काय टाकणार, व्हॅल्यू टाकणार, जे तुम्ही स्कॅन करणार. सपोज मी टाकली 8. ठीक आहे, नाऊ मला परत इन्सर्ट करायचं आहे, तर फ्रंट 1 आणि रियर n नाहीये, n ची व्हॅल्यू किती आपली 5, सो नाहीये. दोन्ही कंडिशन ट्रू पाहिजे. तर फ्रंट 0, बरोबर, म्हणजे फ्रंट 1 आहे बट रियर n नाही. एक जरी कंडिशन ट्रू असेल, फॉल्स असेल तरी इफ होणार नाही. दोन्ही कंडिशन ट्रू पाहिजे, बिकॉज तुम्ही तिथे अँड लिहिलेला आहे. ठीक आहे, फ्रंट 0 नाहीये, एल्स लिहिला. ओनली रियर इन्क्रीमेंट केला, म्हणजे रियर 3 झाला. रियर 2 होता, तो 3 झाला. आता क्यू ऑफ रियरला सो क्यू ऑफ 3 मध्ये तुम्ही काय टाकणार, व्हॅल्यू टाकणार. सपोज मी टाकली तर 6. ठीक आहे, नाव बघा, आता मी डिलीटची चॉईस दिली. आता मी डिस्प्ले करताना काय करणार, फ्रंट टू रियर, बरोबर. म्हणजे माझं डिस्प्ले फक्त काय होणार, 5 8 6. डिस्प्लेचं तुम्हाला अल्गोरिदम नाहीये, ते ॲरेज डिस्प्ले करायचं, सो तो आपण करायचं. फक्त आय इज इक्वल टू फ्रंट, आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू रियर, आय प्लस प्लस असं करायचं. मग 5 to 8 6 फक्त डिस्प्ले होईल, 5 8 6. आता मी डिलीटची चॉईस दिली, तर बघा फ्रंट आणि रियर 0 आहेत का, नाहीये. फ्रंट 1 आहे आणि रियर 3 आहे, सो अंडरफ्लो नाहीये, म्हणजे क्यू एम्प्टी नाहीये. आता काय केलं, क्यू ऑफ फ्रंटची व्हॅल्यू एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करून ठेवली, म्हणजे आयटम इज इक्वल टू क्यू ऑफ फ्रंट म्हणजे क्यू ऑफ 1 म्हणजे किती 5, जे की आपली डिलीट होणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता आपल्याला इंडेक्स, ह्या जे इंडेक्स आहेत क्यूच्या फ्रंट आणि रियर, त्याची ऍडजस्टमेंट करायची. फ्रंट इक्वल टू रियर आहे का, नाहीये. म्हणजे काय सांगितलं तुम्हाला, फ्रंट आणि रियर जर इक्वल असेल तर क्यू एम्प्टी असतो, सॉरी क्यू मध्ये एक इलेमेंट असतो, पण सध्या फ्रंट 1 आहे आणि रियर 3 आहे. सो ही कंडिशन फॉल्स, सो एल्स होणार आणि फक्त फ्रंट इन्क्रीमेंट होणार. म्हणजे फ्रंट 1 होता, तो आता फ्रंट किती झाला, 2 झाला बघा. ठीक आहे, नाऊ तुम्ही डिस्प्ले करताना फक्त फ्रंट टू रियर करणार, म्हणजे 8 आणि 6. आणि डिलीटेड आयटम इज, आपण आता ही व्हेरिएबल मध्ये आपण 5 स्टोअर करून ठेवलेला, सो तो आपण डिस्प्ले करू शकतो. ठीक आहे, नाऊ नेक्स्ट आहे, परत मी डिलीटची कंडिशन. आता ह्याचा यूज कसा करायचा ह्या स्टेटमेंटचा, ते मी तुम्हाला प्रोग्राम मध्ये सांगेल. ठीक आहे, फक्त सध्या लक्षात ठेवा. नाऊ नेक्स्ट आहे, आयटम 5 घेतलं. आता बघा, सॉरी आयटम 5 म्हणजे जो डिलीटेड आयटम आहे, त्याचा यूज कसा करायचा ते सांगायचं, की ह्या स्टोअर केल्याचा यूज काय करायचं ते नंतर सांगेल. ठीक आहे, नाऊ नेक्स्ट, परत आता मी इन्सर्शनची कमांड दिली. आता फ्रंट 2 आहे, बरोबर, 5 आपल्या डिलीट झालेलं आहे. आता मी इन्सर्शनची कमांड दिली परत, कारण आपण मेनू ड्रिव्हन करतो ना, तुम्हाला जी पाहिजे ती तुम्ही देऊ शकता. अगेन फ्रंट 1 आणि रियर n आहे का, नाहीये. सो इथे आलो, फ्रंट 0 नाहीये, इथे आलो. रियर फक्त इन्क्रीमेंट केला, रियर 4 केला, सो रियर किती झाला, आता 4 झाला, बरोबर. आणि क्यू ऑफ रियर मध्ये काय टाकली, व्हॅल्यू टाकली, म्हणजे क्यू ऑफ 4 मध्ये सपोज मी टाकलं 10. ठीक आहे, नाऊ अगेन आता मी इन्सर्शन केलं, फ्रंट 1 आणि रियर n नाहीये. नाऊ फ्रंट 0 पण नाहीये, सो फक्त रियर इन्क्रीमेंट करणार. ठीक आहे, इथपर्यंत कळालं.
हे झालं माझं फक्त काय केलं मी रियर इन्क्रीमेंट केलं. त्याच्यानंतर आता क्यू ऑफ रियर मध्ये व्हॅल्यू टाकली. सपोज मी टाकली 50. ठीक आहे. नाऊ नेक्स्ट आता मी डिलीटची कमांड दिली. कसं कुठून पण करू शकता. आता जर मी डिलीटची कमांड दिली तर फ्रंट आणि रियर 0 नाहीये. सो काय केलं क्यू ऑफ फ्रंटची व्हॅल्यू एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायची. नंतर चेक करायचं फ्रंट इक्वल टू रियर आहे का नाहीये. 2 आणि 4 आहे. सो फक्त फ्रंट इन्क्रीमेंट करायचं. सो फ्रंट इथं आला. सो डिस्प्ले करताना तुम्ही फ्रंट टू रियर करणार आणि 8 म्हणजे डिलीट झालेला आहे. नंतर मी परत डिलीटची व्हॅल्यू दिली. फ्रंट आणि रियर 0 नाहीये. 3 आणि 4 आहेत. सॉरी 3 आणि 5 आहेत ते. ठीक आहे. नंतर आयटम क्यू ऑफ फ्रंटची व्हॅल्यू एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायची. नेक्स्ट चेक करायचं फ्रंट इक्वल टू रियर आहे का नाही. 3 इक्वल टू 5 आहे. ठीक आहे. सो फक्त एल्स होणार. फ्रंट फक्त इन्क्रीमेंट होणार. सो फ्रंट 3 होता आता किती झाला 4 झाला. परत मी डिलीटची चॉईस दिली. परत काय होणार फ्रंट आणि रियर इक्वल नाही आहे. सो फक्त फ्रंट इन्क्रीमेंट होणार. हे महत्वाचं आहे फक्त. ठीक आहे. नाव मी परत डिलीटची चॉईस दिली तर फ्रंट आणि रियर 0 नाही. सो एम्प्टी नाही. खाली आलो. एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलं क्यू ऑफ फ्रंटची व्हॅल्यू म्हणजे 15. सध्या दोन्ही पण 5 आहे. ठीक आहे. नाव फ्रंट इक्वल टू रियर आहे. ह्याचं मिनिंग काय देर इज ओनली 1 एलिमेंट इन क्यू. ठीक आहे. फ्रंट इक्वल टू रियर आहे. सो दोन्ही पण 0 ला सेट करायचं. म्हणजे आता फ्रंट आणि रियर दोन्ही पण काय झाले 0 झाले. म्हणजे आता जर मी परत डिलीटची कंडिशन दिली तर नाऊ काय झालं अंडरफ्लो बिकॉज क्यू इज एम्प्टी. ठीक आहे. कळालं. तर हे सिंपल आहे बघा. कारण युजिंग ऍरे आहे. लिंक लिस्ट पण सिंपल आहे. फक्त त्याच्यासाठी तुम्हाला थोडेसे एक्स्ट्रा एफर्ट घ्यावे लागतील. कारण की त्याच्यामध्ये पॉइंटर आहे आणि ऑब्व्हियसली पॉइंटर आहे म्हणजे तुम्ही डायनॅमिक मेमरी अलोकेशन करायचं आहे. मॅलॉक कॅलॉग बाकी काही नाहीये. पॉइंटर असाइनमेंट वगैरे कळालं तर लिंक लिस्ट सारखं इझी सुद्धा काही नाहीये. फक्त तुम्हाला जरा एक्स्ट्रा एफर्ट थोडीशी. आता आपण ऑनलाईन क्लासेस घेतोय. सो फिजिकली नाही आपण बरोबर समोरासमोर. तर मग तुम्हाला थोडेसे थिंकिंग पॉवर तुमची जास्त करावी लागेल. बाकी काही नाहीये. आणि थोडे जास्त एफर्ट्स. आता आपला ऍरे एवढा एक प्रोग्राम लिहिला शेवटचा की हा झाला ऍरेचा प्रोग्राम म्हणजे लास्ट ऍरेचा प्रोग्राम. आणि इथून पुढे सगळे प्रोग्राम हे युजिंग पॉइंटरच आहेत तुम्हाला. ठीक आहे. तर आता काय करूयात आपण पहिल्यांदा मी हे अल्गोरिदम नुसार फंक्शन लिहिते. मग हे रफ करून आपण मेन लिहूयात एकदम इझी वेनी. हेडर फाईल्स टाकणार तुम्ही. आता आपल्याला फक्त स्टँडर्ड stdio.h स्टँडर्ड इनपुट आउटपुट आणि कोनियोस लागणार. त्याच्यापेक्षा दुसरी नाही कारण आपण वेगळं काही युजच करत नाही ह्याच्यामध्ये स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन वगैरे. हेडर फाईल झाल्यानंतर 2 फंक्शन लिहा. वॉइड इन्सर्ट किंवा क्यू इन्सर्ट जे तुम्हाला नेम द्यायचं आहे ते. इथं काही पुश पॉप नाही द्यायचं. फक्त स्टॅक साठीच ते मिनिंग दिलेले आहेत. ते 2 वर्ड दिलेले आहेत तुम्हाला स्टॅक साठी. आणि ते इंट आयटम एक इंटिजर व्हॅल्यू द्या म्हणजे फंक्शन विथ आर्ग्युमेंट. ठीक आहे. विदाउट रिटर्न टाईप विथ आर्ग्युमेंट. आणि रिटर्न क्यू डिलीट. फक्त डिलीट लिहू नका. इन्सर्ट फक्त लिहिले तरी चालेल. फक्त डिलीट लिहू नका बिकॉज डिलीट इज अ कीवर्ड. ठीक आहे. सर डिलीट करा. रिटर्न इंटिजर व्हॅल्यू जो आपण आयटम स्टोअर करणार आहे त्याला आपल्याला रिटर्न करायचं आहे. जसं स्टॅक मध्ये आपण पॉप मध्ये केलं तर सेम तसंच. ठीक आहे. तुम्हाला प्रोग्राम लिहिल्यावर कळेल ते. त्याच्यानंतर जेवढे व्हेरिएबल्स लागतात तेवढे लिहून घ्या. आता मी क्यू नेम देते. फक्त क्यू यू ई असं नाही लिहिते. फक्त क्यू लिहिते ऍरेला नेम. ठीक आहे. सपोज आपण त्याच्यामध्ये 5 व्हॅल्यू देऊयात. ठीक आहे. म्हणजेच आपण चेक करायचंय 5 आहे का. ठीक आहे. किंवा आपण इथं 10 लिहू आणि n इज इक्वल टू 5 लिहू. जसं आपण मॅक्स स्टॅक इक्वल टू 5 लिहितं तसं. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून काय करायचं आपल्याला n इज इक्वल टू 5 देऊ. क्यू ऑफ 10 चा ऍरे घेऊयात. म्हणजे क्यूचा ऍरे किती घेऊयात 10 घेऊयात. आणि इथे n 5 घेऊ. म्हणजे आपल्याला चेक करायचं मॅक्स स्टॅक जसं होतं तसं n 5 घेऊ. आणि सुरुवातीच्या कंडिशन काय असतात फ्रंट 0 रियर 0. ठीक आहे. अजून एकाच लाईन मध्ये करायचंय तुम्ही. फक्त आता मी इथे स्पेसचा प्रॉब्लेम आहे म्हणून एका खाली एक करते. अजून आपल्याला काय लागणार आहे आयटम लागणार आहे आणि आय लागणार आहे. जेवढे व्हेरिएबल्स लागतात शक्यतो चॉईस सोडून सगळे आधीच करा. मग त्याच्यानंतर मेन लिहायचंय. आधी मेन लिहावं लागेल ना आपल्याला. ठीक आहे. तुम्ही काय करा मी जेव्हा प्रोग्राम हा लिहितीये जेव्हा तुम्ही व्हिडिओ स्टडी करत असाल तेव्हा तुम्ही काय करा की हे अल्गोरिदम साईडला ठेवा म्हणजे तुम्हाला कळेल की मी प्रोग्राम कसा लिहिते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण वॉइड मेन लिहिणार. ठीक आहे. मेन मध्ये काय चॉईस डिक्लेअर करणार बरोबर. त्याच्यानंतर डू लूप. त्याच्यानंतर डू लूप
1 फॉर इन्सर्ट, 2 फॉर डिलीट, 3 फॉर डिस्प्ले राहिलं ना आपलं, डिस्प्ले एकाच प्रिंटएफ मध्ये लिहिते हे. त्याच्यानंतर 4 फॉर एक्झिट, एंटर युअर चॉईस. आता हे सगळं नॉर्मल आहे. स्कॅनएफ, %d, %ch. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला एक डिस्प्ले फंक्शन पण लिहावं लागेल आफ्टर हेडर फाईलचा, जे की आपलं नॉर्मल आहे. त्याचं काही तुम्हाला अल्गोरिदम वगैरे नाहीये, सो काय अवघड नाहीये. त्याच्यानंतर इथं स्विच लिहिणार, स्विच ch. त्याच्यानंतर काय लिहितो आपण, ठीक आहे, स्विच ch लिहिते आणि वरच्या साईडला लिहिते इथे. फक्त तुम्ही जेव्हा मी इन्सर्ट आणि डिलीटचं लिहिल तेव्हा तुम्ही अल्गोरिदम समोर ठेवा जेव्हा तुम्ही स्टडी करत असाल, म्हणजे तुम्हाला कळेल की काय केलेलं आहे. आता स्विच इथं लिहिलेलं आहे. सो केस 1 काय करायचं, एंटर आयटम टू इन्सर्ट और एंटर इलेमेंट, जो की तुम्हाला इन्सर्ट करायचा आहे तो. त्याच्यासाठी व्हेरिएबल घेतले आपण आयटम, कारण की इन्सर्टचं फंक्शन काय, विथ आर्ग्युमेंट. सो आर्ग्युमेंटची व्हॅल्यू आपल्याला आधी मेन मध्ये घ्यावी लागेल, ती आपण घेतली. नाऊ आता कॉल करा क्यू इन्सर्ट आणि त्याला पास करा आयटम. आता हे सगळं युजर डिफाईन फंक्शन परत एकदा रिवाइज करा जर येत नसेल तर. नाऊ डिलीट आहे, सेकंड चॉईस काय, डिलीट. सो डिलीट काय करणार, आयटम इज इक्वल टू क्यू डिलीट. डिलीटला आपण पास काय नाही केलं, पण रिटर्न टाईप आहे. सो रिटर्न झालेली व्हॅल्यू आपण आयटम मध्ये स्टोअर करणार आणि आयटम आपण ऑलरेडी डिक्लेअर केलेला आहे. सो आपण इथं डिस्प्ले करू शकतो डिलीटेड, सेम आपण स्टॅक मध्ये केलेलं तसंच. इलेमेंट इज, हे एकच प्रिंटएफ आहे. ह्याचा मी तुम्हाला प्रोग्राम पण देईल सेम असंच केलेला. डिलीटेड आयटम इज, त्याच्यानंतर ब्रेक, देन केस 3 ओनली डिस्प्ले. डिस्प्लेला काय आर्ग्युमेंट, विदाउट रिटर्न टाइप, विदाउट आर्ग्युमेंट आहे. सो फक्त कॉल करणार ब्रेक, स्विच कंप्लीट, डूचं व्हाईल ch इज नॉट इक्वल टू 4 बिकॉज 4 इज फॉर एक्झिट, गेट ch आणि मेन कंप्लीट. ठीक आहे, गेट ch आणि मेन कंप्लीट. तर हा झाला आपला प्रोग्राम. ठीक आहे. त्याच्यानंतर इन्सर्ट आणि डिलीटचं. सेम लिहिते बघा मी. इफ फ्रंट इज इक्वल टू 1, आता रियर इज इक्वल टू m. फक्त सगळे व्हेरिएबल स्मॉल मध्ये लिहायचे. देन प्रिंटएफ ओव्हरफ्लो, नंतर इफ फ्रंट इज इक्वल टू 0, फर्स्ट टाइम जर इन्सर्ट करत असेल तर रियर इज इक्वल टू 0, देन फ्रंट प्लस प्लस आणि रियर प्लस प्लस. ठीक आहे. एल्स ओनली रियर प्लस प्लस. अल्गोरिदम समोर ठेवा आणि काय नाही, इझी आहे. क्यू ऑफ रियर इज इक्वल टू आयटम. झालं इन्सर्ट अल्गोरिदम. ठीक आहे. नाउ इंटीजर क्यू डिलीट. नाउ इंटीजर क्यू डिलीट. त्याच्यामध्ये काय होतं, पहिले अंडरफ्लोची कंडिशन. इफ फ्रंट इज इक्वल टू 0 अँड लॉजिकल अँड एकच इफ आहे हा, रियर इज इक्वल टू 0, देन प्रिंटएफ अंडरफ्लो बिकॉज क्यू इज एम्प्टी अँड यू आर डिलीटिंग. ठीक आहे. नसेल तर खाली येणार तुम्ही आणि आयटम इक्वल टू क्यू ऑफ फ्रंट, फ्रंट साइडने डिलीट करणार आहे. सो क्यू ऑफ फ्रंटची व्हॅल्यू आयटम मध्ये स्टोअर केली. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करणार तुम्ही, चेक करणार इफ फ्रंट इज इक्वल टू, दोन्ही इक्वल असेल तर देअर इज ओनली 1 इलेमेंट. सो तो डिलीट केल्यानंतर दोन्ही पण काय करायचे, आपल्याला 0 करायचे आणि एल्स ओनली फ्रंट इन्क्रीमेंट करायचा. अल्गोरिदम समोर ठेवून प्रोग्राम बघा किती इझी आहे आणि मग रिटर्न आयटम करायचा जो की आपण हे स्टोअर केलेलं आहे. ठीक आहे. बघा आता
डिस्प्लेचे फंक्शन नंतर लिहिते बघा. आता पहिल्यांदा इन्सर्शन आणि डिलिशन कसं वर्क होते ते सांगते बघा. पहिल्यांदा रन केला प्रोग्राम, मेन कडे आले. सपोज मी चॉईस 1 टाकली तर 1 टाकली, चॉईस 1 टाकली, इथे काय होणार, केस 1 होणार, स्क्रीनवर डिस्प्ले होईल एंटर इलेमेंट. तुम्ही न्यू इलेमेंट टाका 10, 50 तुम्हाला जे टाकायचं आहे तो इथं तो पहिले पास करणार. सपोज मला 10 टाकायचं, इथे मी 10 स्कॅन केलं, 10 पास केलं, क्यू इन्सर्ट कॉल झालं बरोबर. मग इथे चेक होणार सगळं आणि हे तर तुम्हाला मी एक्सप्लेन केलेले. मग हे झाल्यानंतर कम्प्लीट ब्रेक, ब्रेक म्हणजे स्विचच्या बाहेर. नाव सीएच स्विचच्या बाहेर आलो म्हणजे इथे आलो. सीएच ची व्हॅल्यू मी 1 दिली होती, 1 इज नॉट इक्वल टू 4, कंडिशन ट्रू आहे म्हणून परत लूप. नाव एंटर युअर चॉईस. ठीक आहे, हे फर्स्ट पार्ट, हा सेकंड पार्ट, हा थर्ड पार्ट, हा फोर्थ आणि हा फिफ्थ पार्ट. आता 6 पार्ट लिहायचे आपल्याला. ठीक आहे, नाव आता मी चॉईस परत 1 दिली, परत इन्सर्शन होणार, परत 1 दिली इन्सर्शन, आता 3 इलिमेंट. त्याच्यानंतर चॉईस मी 2 दिली डिलीट, तर डिलीट आलं, पहिल्यांदा फंक्शन कॉल झालं, इथे आलं, इथे सगळं चेक होणार. इथं फ्रंट किंवा फ्रंटची व्हॅल्यू आयटम मध्ये स्टोअर होणार, फ्रंट आणि रिअर इथे ऍडजस्ट होणार. सपोज 10 आपला डिलीट झालेला आहे, सो 10 इथे आला आयटम मध्ये. रिटर्न आयटम, रिटर्न केलेला आयटम इथे स्टोअर होईल बरोबर. आता रिटर्न कसं होतं ते तुम्हाला मी एक्सप्लेन केलेले. नंतर डिलीटेड इलेमेंट इज %10 असं डिस्प्ले होईल. ठीक आहे, म्हणजे ह्याचा आपण यूज काय केला की फक्त स्टोअर का करायचं तर ती व्हॅल्यू रिटर्न करा, रिटर्न केलेली कारण की क्यू डिस्प्ले होता आणि आपला तो व्हॅल्यू सोडून डिस्प्ले होईल बरोबर. सो जो डिलीट केलेला आहे तो सोडून डिस्प्ले होईल म्हणून आपण खाली डिलीटेड इलेमेंट इज असं पण एक्सप्लेन करतो. ठीक आहे, मग प्रॉपर इन्सर्ट झालंय की नाही, प्रॉपर डिलीट झालंय की नाही, त्याच्यासाठी आपण कोणती चॉईस देतो, डिस्प्लेची चॉईस देतो. ठीक आहे, सो आता डिस्प्लेचं फंक्शन, तर डिस्प्लेचं फंक्शन आता हे तुम्ही लिहून काढा व्हिडिओ पॉज करून. मी तुम्हाला प्रोग्राम पण देणार आहे पण स्वतः लिहून काढा, हाता घालून गेलं म्हणजे तुमच्या लक्षात राहतं. आता मी इथं लिहून काढल्यानंतर मग रफ करा. मग डिलीट नंतर, क्यू डिलीट नंतर आपली 6 स्लाइड मध्ये व्हाईट डिस्प्ले. डिस्प्ले एकदम इझी बघा. फॉर आय तर ऑलरेडी मी डिक्लेअर केलेला, आय इज इक्वल टू फ्रंट, आय इज लेस दॅन और इक्वल टू रियर, अँड आय प्लस प्लस सेम ऍरे सर्कल्स प्रिंट करायचं आहे, क्यू ऑफ आय, बस एवढंच. हे झालं तुमचं डिस्प्ले फंक्शन. फ्रंट पासून रिअर पर्यंत काय करणार, डिस्प्ले करणार. तर व्यवस्थित व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. नंतर इथलं रफ म्हणजे मेन मी रफ केलेले सो ते आधीच लिहून घ्या आणि त्याच्यानंतर क्यू डिलीट झाल्यानंतर डिस्प्लेचं फंक्शन लिहा. ठीक आहे, सेम प्रोग्राम मी तुम्हाला टाईप करून पाठवते, सॉफ्ट कॉपी सुद्धा. ठीक आहे, तर हे झाले आपलं क्यू. आता नेक्स्ट लेक्चर पासून आपण लिंक लिस्ट स्टार्ट करणार आहे.